Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us high. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे खूप जास्त मजेत असणार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं इव्हिनिंग टू नाईट टाइम रुटीन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जसं की तुम्ही इथे बघताय, मी चहा बनवत होती. सोबतच मला उद्या मी जी साठवलेली दुधावरची साय आहे त्याचं तूप बनवायचं होतं. त्यासाठी मी ती फ्रीजमधून काढून साईडला ठेवली. तेवढ्यातच दर्श उठला. तो दुपारचा झोपलेला होता आणि मग मी त्याच्याकडे गेली. चहा घ्यायचा राहूनच गेला आणि त्याला थोडं लाड वगैरे केला आणि त्याला बेडवरून उचलून इकडे घेऊन आली. तर संध्याकाळची वेळ आहे आणि खूप जास्त मस्त वातावरण असतं संध्याकाळी. आणि ही जी संध्याकाळची वेळ आहे ही फक्त दर्शूची आणि माझी असते. बऱ्याचदा मी त्याला खाली गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाते किंवा घरीच त्याच्यासोबत टाइम घालवते. आम्ही पेंटिंग करतो, सोबत खेळतो. ही वेळ अशी आहे जेव्हा आमच्या दोघांशिवाय घरी कोणीच नसते आणि आम्ही खूप छान तो वेळ एन्जॉय करत असतो. कधी कधी त्याला सांभाळताना स्वतःची सुद्धा खूप जास्त चिडचिड होते, पण ठीक आहे, मला त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप छान वाटतं. आणि मुलांसोबत वेळ घालवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी ॲमेझॉनवरून हा नाईफचा सेट मागवला होता. याच्यामध्ये 3 चाकू आलेत आणि दिसायला खूप सुंदर आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. ही संध्याकाळची वेळ मला खूप फ्रेश वाटते. म्हणजे मी शांततेत माझे कामं करू शकते आणि सोबतच आमचा हा दोघांचा जो टाइम आहे तो इथे स्पेंड होत आहे. आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, पण प्रत्येक दिवसातली जी काही कामे असतात, जसं की स्वयंपाक आणि त्यानंतरची भांडे, परत उद्या आपल्याला सकाळी काही बनवायचं असेल तर त्यासाठी तयारी करून ठेवावी लागते. ह्या गोष्टी जवळपास प्रत्येकाच्या घरी सेमच होत असतात. आणि मी ही जी संध्याकाळची रुटीन तुम्हाला दाखवत आहे, खूप कमी वेळा असं होते की याच्यामध्ये काही बदल होत असतात. अदरवाईज दररोज संध्याकाळी आमचं रुटीन सेमच असते. डेली मला हे रुटीन फॉलो करायला आवडते, कारण याच्याने काय होते की किचनमध्ये जास्त पसारा होत नाही. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत मुलांसाठी किंवा टिफिन वगैरे बनवायचा असतो तर ते आपल्याला इझी जाते, कारण रात्रीच सगळं जर आवरून घेतलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही. आज जेवणामध्ये कढी आणि सोबत खिचडी बनवली होती. त्यामुळे आज पटापट सगळं स्वयंपाक बनवून झाला होता. मी दररोज संध्याकाळी 7च्या आधी स्वयंपाक बनवायला घेते आणि माझा 7:30 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवून रेडी होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही जास्तीत जास्त 7:45 वाजेपर्यंत जेवायला बसतो. आपण रात्री झोपतो आणि झोपेमध्ये आणि जेवणामध्ये कमीत कमी 2 तासाचं तरी अंतर असायला पाहिजे. त्यासाठी मला असं वाटते की जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत जेवण करून झालंच पाहिजे. जेवणानंतर आता सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे भांडी आणि किचन आवरणं. आणि जेवताना जे काय आपण मिठाचा डब्बा किंवा लोणचं सोबत घेऊन बसत असतो ते उचलून आणायचं काम मी दर्शूला दिलेलं आहे. त्याच्याने एक थोडीशी त्याला सवय लागलेली आहे. तो सुद्धा मला नेहमी उचलून ते सगळं सामान गॅस ओट्यावर आणायला मदत करतो. जशी आपल्याला प्रत्येक कामाची सवय झालेली असते तशीच मुलांना सुद्धा मग हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींची या सवय लागून जाते. सो आता मी भांडे घासून घेतलेत, फक्त धुवायचे बाकी आहे. तोपर्यंत मी गॅस क्लीन करून घेत आहे. आधी गॅस क्लीन करून घेते, त्याच्यानंतर भांडे वॉश करून घेणार. दररोज रात्री मी पूर्ण जे हे किचन आहे ते याच पद्धतीने क्लीन करून घेत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला फ्रेश आणि क्लीन किचन बघून खूप छान वाटते. आणि असं केल्याने दुसऱ्या दिवशीचं जे आपलं काम असते ते खूप इझी होऊन जाते. आणि इथे मी लगेच गॅस वगैरे पुसून घेतला. त्यानंतर ह्या ज्या रिंग्स आहेत ह्या सुद्धा मी पुसून घेते, कारण त्या जर ओल्या राहिल्या तर त्या लगेच गंजून जात असतात. आणि ही सगळी कामं करायला मला जास्तीत जास्त जेवणानंतर 20 ते 25 मिनिट लागत असतात. पण या 20 ते 25 मिनिटामुळे माझा दुसऱ्या दिवशीचा जो स्ट्रेस असतो तो खूप कमी होऊन जातो. एकदा का आपल्याला हे सगळं करायची सवय लागली का आपल्याला नंतर असं वाटत नाही की आपण इतकं जास्त काम करतो. आणि इथेच माझं जे क्लिनिंगचं काम आहे किचनचं रात्रीचं ते पूर्ण झालेलं आहे.
आणि छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात त्यांची सवय जर आपण स्वतःला लावून घेतली तर त्याच गोष्टीची सवय आपल्या मुलांना सुद्धा लागत असते. जसं की रात्रीचं ब्रश करणे. दर्शू आणि मी रात्री सोबत ब्रश करतो, त्याच्यानंतर मी फेस वॉश करून घेते आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही बसून दर्शूच्या काही गप्पा गोष्टी ऐकतो. आज त्याला इच्छा झाली होती परत स्टडी करायची आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही झोपतो. मी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर मला कमेंटमधून नक्की सांगा. सो आजसाठी एवढंच गाईज. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.